दिवंगत असलेल्या अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नावाचा वापर तुम्हाला करायचा होता, याचं स्पष्टीकरण आम्हाला राज्यकर्त्यांनी दिलं पाहिजे. पुढच्या 2 महिन्यामध्ये मराठवाड्यातूनच आंदोलन उभं राहणार आहे. खूप मोठं जन आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन मराठवाड्यातून तुम्हाला पहिल्यांदा तेवढ्या ताकदीनं झालेलं दिसेल आणि ती छावा संघटना उभं करणार. स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या छावा संघटनेची आज बीडमध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीसाठी आले होते प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे. पण अडचण अशी आहे, काही प्रश्न होते मराठा आरक्षणाच्या संदर्भात असो, शेतकऱ्यांच्या संदर्भात असो किंवा मग मराठा तरुण त्यांच्या रोजगारांच्या बाबतीत असो. माझ्यासोबत सध्या प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे. दादा, आज बैठक पार पडली आहे, फेरनिवड झाली आहे, माझ्या असं कानावर वगैरे आलं, अजून कोणते निर्णय घेतले गेलेत बैठकीत? आज बऱ्याच वर्षांनी बीडला मराठवाडा विभागीय बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. या बैठकीला मराठवाड्यातले 8 जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, सगळे शहर प्रमुख, सगळ्या कार्यकारिणीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि या बैठकीत 8 जिल्हा प्रमुखांची फेरनिवड आम्ही केलेली आहे. त्यात प्रामुख्यानं अशोक रोमन यांच्याकडे बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून या जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे. संभाजीनगरचे अशोक मोरे आहेत, लातूरचे दीपक नरवडे आहेत, नांदेडचे माधवराव ताटे, नितीन गिरडे आहेत, त्यानंतर परभणीचे छत्रपती शिंदे आहेत, धाराशिवचे कालिदास गायकवाड आणि शशिकांत पाटील, अशा ह्या 8 जिल्हा जालन्याचे संदीप ताडगे, या 8 जिल्हा प्रमुखाच्या आम्ही या ठिकाणी निवडी केलेल्या आहेत. परंतु या निवडी करत असताना 2024ला राज्य सरकारकडून स्वर्गीय क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावानं महामंडळाची घोषणा करण्यात आली होती. आणि ती घोषणा कधी केली होती की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर. राज्यामध्ये त्या दरम्यान मराठा समाजाचं प्रचंड मोठं आंदोलन या राज्यात उभं होतं. जरांगे पाटलाच्या नेतृत्वात खूप मोठं आंदोलन या राज्यात उभं राहिलेलं होतं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अतिशय जवळ आलेली निवडणूक होती. म्हणजे मला वाटतं शेवटच्याच दिवशी, ज्या दिवशी आचारसंहिता लागते त्याच दिवशी, आदल्या दिवशी सरकारनं डिक्लेअर केलं होतं की अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावानं स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मराठवाड्यासाठी आम्ही देऊ. मग याचं कारण काय होतं? मराठवाड्यातलंच नाही तर राज्यभरातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनात संभ्रमाचं वातावरण तयार झालं की सरकारनं घोषणा तर केली आहे आणि आज 2 वर्ष उलटत आहेत सरकार स्थापन होऊन, आणखीन त्याच्यावर अंमलबजावणी नाही, कारवाई नाही. मग झालं काय नेमकं? मग हाच प्रश्न, याच प्रश्नाचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे. येणाऱ्या 15 तारखेपर्यंत सरकारनं महामंडळाचं आश्वासन दिलेलं खरं होतं का खोटं होतं? का फक्त 2024चं इलेक्शन, 24ची निवडणूक, जरांगे पाटलाचं आंदोलन मराठा समाजाचं खूप मोठं उभं राहिल्यामुळं दुसऱ्या मराठा समाजाच्या म्हणजे दिवंगत असलेल्या अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नावाचा वापर तुम्हाला करायचा होता, याचं स्पष्टीकरण आम्हाला राज्यकर्त्यांनी दिलं पाहिजे. त्यात प्रामुख्यानं प्रवीण दरेकर असतील, त्यात प्रामुख्यानं चंद्रकांत पाटील असतील, शंभूराज देसाई असतील आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब असतील. दादा, फक्त हे संघटनेकडून मागणी होती सरकारला की फक्त सरकारने मराठा वोट बँक वाढवायची आहे निवडणुकामध्ये, त्याच्यासाठी केलेलं असेल हे? तुम्हाला एक सांगतो, त्या दरम्यान प्रचंड मोठं आंदोलन राज्यात उभं राहिलं होतं. मी सांगितलं 2024ची निवडणूक राज्यामध्ये अतिशय भयावह परिस्थितीत झाली. का तर मराठ्यांच्या आरक्षणासाठी मराठा समाज पूर्ण ताकदीनं रस्त्यावर होता. कुणाच उमेदवाराला वाटत नव्हतं आपण निवडून येतोय. समाज तर पूर्ण खवळून उठलेला होता. मग काय करायचं? सरकारनं काय डाव खेळला? अण्णासाहेब जावळे पाटलांना राज्यभरामध्ये ताकदीनं आणि एकदम विश्वासानं मानणारा वर्ग आहे. कारण अण्णासाहेब जावळे पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक प्रचंड मोठं, आज जे जरांगे पाटलांनी वादळ निर्माण केलंय तेच वादळ त्या काळात होतं, फक्त मीडिया आणि सोशल मीडिया नव्हता. अण्णासाहेबांच्याही मागं लाखोंच्या सभा व्हायच्या. अण्णासाहेबांच्याही दौऱ्यात अशा हजारो लोक रस्त्याने अण्णासाहेबांच्या विचारांचं जतन करायला त्या ठिकाणी किंवा विचार ऐकायला उभं राहायचे. म्हणून अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नावाचा तुम्ही वापर केला का निवडणुका जिंकण्यासाठी फक्त, का तुम्हाला खरंच करायचं आहे? याचं उत्तर मला 15 तारखेपर्यंत पाहिजे. 15 तारखेपर्यंत जर उत्तर नाही मिळालं तर आम्ही 15 ते 20 तारखेच्या दरम्यान राज्याची बैठक, अखिल भारतीय छावा संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मी मुंबईतच बोलवणार आणि तिथंच आंदोलनाची
तारीख डिक्लेअर करणार. मी मगाशी तोच प्रश्न विचारला होता जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हाही मला हे उत्तर भेटलं होतं आणि मी अजून सुद्धा तोच प्रश्न विचारतोय की पुन्हा एकदा स्थानिकच्या निवडणुका तोंडावर आहेत, पुन्हा एकदा निवडणुका होतील तेव्हा सुद्धा जर का मुख्यमंत्र्यांनी जर का फक्त तुम्हाला शब्दच दिला तर तुम्ही परत येणार की महामंडळ सुरूच करा किंवा ते बंदच करा असा काही ठोस निर्णय घेणार संघटनेच्या वतीने? एक लक्षात घ्या, त्यांच्याकडे मागणी कुणी केलेली नाही. मुळात त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी अण्णासाहेबांच्या नावाचा वापर केलेला आहे. आमचं म्हणणं काय, तुम्ही खरं बोलले होते का खोटं बोलले ते एवढं सांगा. खरं बोलले असाल तर करा आणि खोटं बोलले असले तर जाहीर करा आम्ही खोटं बोललो होतो. दोनच विषय आहेत त्याच्यासमोर. राज्यातला छावा संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी आज संभ्रमात आहे की नेमकं काय. 2 वर्ष होतात तर तुम्ही एखाद्या विषयाची घोषणा करता आणि 2 वर्षानंतरही त्याच्यावर अंमलबजावणी नाही. म्हणजे नेमकं निवडणुका जिंकण्यापुरतं तुम्ही त्या नावाचा वापर केला का? अहो, त्या माणसानं आयुष्यभर हयात असताना स्वतःच्या नावाला किंवा त्या संघटनेच्या नावाला कधी डाग लागू दिला नाही आणि कुठल्याही मंत्र्याच्या दारात ते कधी गेलेले नाहीत. आणि त्या अण्णासाहेबाचं नाव जर तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी वापरत असाल तरी आम्ही खपवून घेणार नाही. 29 ऑगस्ट रोजी आता जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. छावा संघटना म्हणून संघटनेचं स्पष्ट काय, असं स्पष्ट मत काय मराठा आरक्षणाच्या संदर्भात? नाही, जरांगे पाटील जी भूमिका घेत आहेत आजपर्यंत तर पाटलांनी प्रत्येक भूमिका ही समाजहिताची घेतलेली आहे. आज काही लोकांकडून टीका ही ऐकण्यात येते किंवा विरोधही ऐकण्यात येतोय. मग आता तो द्वेषापोटी आहे का मग नेतृत्व लिडरशिप करण्यासाठी असेल असं वाटतंय. परंतु जे जरांगे पाटील भूमिका घेत आहेत ते समाजहिताचीच आहे. माझंच म्हणणं नाही तर राज्यातल्या सबंध बहुसंख्य मराठा समाज तेच म्हणणं आहे. ठीक आहे, काही लोकांचे गैरसमज असतील किंवा काही लोकांचं वेगळी भूमिका असू शकते, परंतु पाटलांनी जो निर्णय घेतला आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती अखिल भारतीय छावा संघटना ताकदीने पाटलासोबत आहे. आता सध्या शेतकरी महाराष्ट्रात दिवसेंदिवस आत्महत्या करतोय, त्यातले त्यात मराठवाड्यातला आमच्या संघटनेची भूमिका काय असते शेतकऱ्यांच्या बाबतीत? शेतकऱ्यांच्या बाजूनं छावा संघटना म्हणून आम्ही अनेक वर्षापासून काम करतोय. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहतोय, शेतकऱ्यांना आधार देतोय, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हे आव्हान करतोय. ज्या शेतकऱ्यावरती कर्जाचा डोंगर झालाय, भले तो खाजगी सावकार असो किंवा बँका असो, त्यांचं जरी कर्जाचा तगादा असेल किंवा वसुलीचा तगादा असेल तर तुम्ही स्थानिक छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधा. कारण हे लोक सत्तेत बसलेत त्यामुळे काय बोलून बसलेत की आम्ही सत्तेत आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ, सरसकट तुमचं कर्ज माफ करू, ह्या घोषणा देऊन आश्वासनं देऊन सत्तेत बसलेत. त्याच्यामुळे कुणीही आत्महत्या करायची नाही शेतकऱ्यांनी. आजही कर्जमाफी केली आहे ना, 2 लाखापर्यंतची मर्यादा, चालू बाकीदार, थकबाकीदार, अनेक अटी आहेत त्याच्यामध्ये. त्या अटीसुद्धा शिथिल केल्या पाहिजे. याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आणि सोयाबीन कापसाच्या भावासाठी पुढच्या 2 महिन्यामध्ये मराठवाड्यातूनच आंदोलन उभं राहणार आहे. खूप मोठं जनआंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन मराठवाड्यातून तुम्हाला पहिल्यांदा तेवढ्या ताकदीनं झालेलं दिसेल आणि ती छावा संघटना उभं करणार. शेवटचा प्रश्न, बैठकी वगैरे झाल्या, सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली, पण संघटना पुन्हा एकदा सुरळीत चालण्यासाठी किंवा संघटना मजबूत होण्यासाठी आज काय ठोस निर्णय वगैरे असे घेण्यात आलेत? नाही, ठोसच आहेत ना. आता जिल्हा प्रमुखांच्या फेरनिवडी झाल्या, त्यांच्यावरती अधिक जबाबदारी आता वाढलेली आहे. त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये ताकदीनं संघटन उभा केलं पाहिजे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, जुन्या लोकांचा मान ठेवला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी संघटनेची प्रक्रिया आहे, संघटना करणार आहे. येणाऱ्या काळात संघटना मजबूत झाली आहे का नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे 2 महिन्यातच दिसणार आहे आंदोलनातून. एकंदरीत माझ्यासोबत होते प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाटगे. पण अडचण अशी आहे, 2 वर्षांपूर्वी राज्य सरकार फक्त एक घोषणा केली होती राज्य सरकारने, स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटील विकास महामंडळ म्हणून. पण ती घोषणा फक्त नावालाच घोषणा राहिली आहे. 2 वर्ष लोटलेत पण त्याची अंमलबजावणी अजून देखील झाली नाहीये. मग आता हे 15 ऑगस्टला जाणार, 15 ऑगस्टला पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या दारासमोर ते बसणार आहेत. मुख्यमंत्री पुन्हा एकदा शब्द देतात की खरंच त्या विकास महामंडळाची अंमलबजावणी होते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बाला शिंदे, लोकाच्या टीव्ही पाहताय आपण बीडमध्ये मी सध्या.